नमस्कार मंडळी, आषाढी एकादशी निमित्त तुमचा सुद्धा उपवास असेलच. उपवासासाठी तुम्ही डोसा किंवा साबुदाणा वडा केलात तर त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी उपवासाची चटणी बनवणारच असाल. आज आपण चटपटीत चवीची उपवासाची चटणी बनवूयात. त्यासाठी कपभर शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, 2 चमचे ताजं दही घालायचं. दही शक्यतो ताजं वापरा म्हणजे चटणी जास्त आंबट होणार नाही. त्यानंतर चमचाभर जिरे घालायचे. तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं, मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर साखर घालायची, अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे चटणी मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे तयार झाली मस्त चटपटीत चवीची उपवासाची शेंगदाण्याची चटणी. मस्त कुरकुरीत असे टम्म फुगलेले साबुदाणे वड्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन चॅनलवर व्हिजिट करा. बाकी सुद्धा उपवासाच्या रेसिपीज आहेत, नक्की जाऊन बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्रामवरती फॉलो करा. थँक्यू.